योजना कॉर्नर यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं पुनश्च एकदा हार्दिक स्वागत। शेतकरी मित्रांनो, पीएम किसान महासन्मान निधी योजना तसेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो हप्ता आहे, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 5वा हप्ता आणि पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा 18वा हप्ता हा कधी मिळणार या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। शेतकरी मित्रांनो, पीएम किसान महासन्मान निधीच्या धर्तीवरच नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही नवीन योजना सुरू करण्यात आलेली होती आणि या योजनेचा जो 4था हप्ता आहे, तो 4था हप्ता जेव्हा तो कृषी महोत्सव होता, बीड जिल्ह्यातील कृषी महोत्सवच्या माध्यमातून कार्यक्रमाच्या माध्यमातून तो हप्ता जो आहे तो हप्ता वितरित करण्यात आलेला होता, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 4था हप्ता। पण तो 4था हप्ता जो होता तो काही शेतकरी बांधवांना मिळाला, पण काही शेतकरी बांधवांना मिळाला नाही, कारण की काही त्रुटी असल्या कारणामुळे, तांत्रिक त्रुटी असल्या कारणामुळे तो जो हप्ता होता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 4था हप्ता तो येऊ शकला नाही। पण आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो 4था हप्ता संगत 5वा हप्ता जो मिळणार आहे, 4था आणि 5वा हप्ता एकत्रित मिळू शकतो, कारण की जो रिजेक्ट झालेला हप्ता जो आहे तो पुन्हा सुद्धा 4था जो हप्ता होता तो रिजेक्ट पडला होता, तो सुद्धा 5व्या हप्त्यासमोर मिळून जाईल शेतकरी मित्रांनो। आणि पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा जो 18वा हप्ता आहे तो प्रधानमंत्री किसान महासन्मान निधी योजनेद्वारे शेतकऱ्यांना एका आर्थिक वर्षात शेतकऱ्यांना 6,000 रुपये दिले जातात आणि या योजनेद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यावरती डीबीटी मार्फत म्हणजेच आधार संलग्न बँकेमध्ये थेट जे पैसे आहेत ते पैसे टाकले जातात शेतकरी मित्रांनो। दुसरं म्हणजे पीएम किसान महासन्मान निधी योजनेच्या 18व्या हप्त्याचे 2,000 रुपये कधी मिळणार याची प्रतीक्षा आहे आणि या शेतकऱ्यांच्या जो पीएम किसान निधी योजनेचा पुढील जो हप्ता आहे तो ऑक्टोबर 2024 मध्ये मिळण्याची दाट शक्यता आहे। त्यापूर्वी शेतकऱ्यांना 2 गोष्टी कराव्या लागणार आहेत। त्या गोष्टी कोणत्या आहेत ते आपण सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो। पहा की पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा पुढील जो हप्ता आहे तो हप्ता 2,000 रुपयांची रक्कम नियमितपणे मिळवण्याची असल्यास शेतकऱ्यांना आता ई-केवायसी करणं सुद्धा अनिवार्य केलेलं आहे। तसेच जमीन पडताळणी म्हणजे लँड सेडिंगचा जो प्रॉब्लेम असतो शेतकरी मित्रांनो, तुम्ही जेव्हा पीएम किसान महासन्मान निधी योजनेच्या 17व्या हप्त्याचं जेव्हा स्टेटस कार्ड असाल, त्या स्टेटसवर लिहिलेलं असतं की लँड सेडिंग यस असं जर असेल तर तुम्हाला जमीन पडताळणी करण्याची काही गरज नाही। पण तुम्ही जे ई-केवायसी जर पेंडिंग असेल शेतकरी मित्रांनो, जेव्हा 17व्या हप्त्याचं तुम्ही स्टेटस कार्ड चाल तेव्हा ई-केवायसीचं जर ऑप्शन नो असेल तर तुम्ही यश करून घ्या, जेणेकरून तुम्हाला जो हप्ता आहे तो हप्ता मिळून जाईल। तसे शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांना काय करावं लागेल तर पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा लाभ ज्या शेतकऱ्यांना मिळतो त्यांना ई-केवायसी करणं आता अनिवार्य केलेलं आहे। त्यामुळे तुम्ही ई-केवायसी जर केली नसेल शेतकरी मित्रांनो तुम्ही ई-केवायसी करू शकता आणि घरबसल्या तुम्ही ई-केवायसी करू शकता शेतकरी मित्रांनो। दुसरं म्हणजे ई-केवायसी सुद्धा अनिवार्य केलेला आहे, जमीन पडताळणी सुद्धा अनिवार्य केलेली आहे। या दोन्ही गोष्टी तुमच्या योग्यरित्या असणं आवश्यक आहे। तसेच अधिकृत जी वेबसाईट आहे तिथे सुद्धा तुम्ही जाऊन पीएम किसानच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन सुद्धा तुम्ही ई-केवायसी पूर्ण करू शकता, जेणेकरून ई-केवायसी जी आहे ती ई-केवायसी तुम्ही पूर्ण करू शकता आणि तुमचा 12 अंकी जो आधार क्रमांक असतो ते टाकल्याच्या नंतर तुम्हाला जी ई-केवायसी आहे ती होऊन जाईल। ही होती अत्यंत महत्त्वाची बातमी, त्यामुळे व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद शेतकरी मित्रांनो।